आपणा सर्वांचं आजच्या भगवद्गीता वर्गामध्ये स्वागत आहे. हार्दिक स्वागत, मनापासून स्वागत तुमच्या सर्वांचं. आपण प्रार्थना करून चालू करूया. अमज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातं सगण रघुनाथान्वितं तं सजीवं सावद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादां सगण ललिता श्रीविशाखान्वितं च नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने नमस्ते सरस्वती देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामिने गौरतिशे नमः. हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी श्रीराधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. कोणत्या नंबरचा श्लोक चालला होता आपला? मागच्या क्लासमध्ये कोणता श्लोक घेतला आपण? 9 आणि 10 बहुतेक, बरोबर. हॅलो, जस्ट मिनिट. हा कोणता बघित होता आपण वर्ष श्लोक? काल कोणता बघितला? 9 आणि 10. ओके, आज 11 बघायचा. आता सुरू करूया 11 पासून. श्री भगवान उवाच अशोच्यान अन्वेषोचः प्रज्ञावादांश्च भाषसे गतासु न गतासु च नानुशोचन्ति पंडिताः. श्री भगवान उवाच. श्री भगवान उवाच. श्री भगवान म्हणाले, अशोच्यानं, अशोच्यान जे शोक करण्यास योग्य नाही. अन्वेषोचः, अन्वेषोचः तू शोक करीत आहेस. त्वम, त्वं तू. प्रज्ञावादान, प्रज्ञावादान् पांडित्यपूर्ण बोलणी. च, च सुद्धा. भाषसी, भाषसे तू बोलतोस. गत, गत मुकलेल्या गेलेल्या. असून, असून प्राण. अगत, अगत न गेलेल्या. असून, असून प्राण. च, च सुद्धा. न, न कधीच नाही. अनुशोचंती, अनुशोचन्ति शोक करतात. पंडिताह, पंडिताः. पंडित किंवा ज्ञानी लोक. तर अर्थ वाच आणि तात्पर्य वाच. पुरुषोत्तम श्री भगवान म्हणाले, पंडिताप्रमाणे बोलताना तू जे शोक करण्यायोग्य नाही त्याबद्दल शोक करीत आहेस. जे ज्ञानीजन आहेत ते जीवनाबद्दल तशी मृताबद्दलही शोक करीत नाही. तात्पर्य. तात्पर्य
भगवंतांनी तत्काळ गुरुपद स्वीकारले आणि आपल्या शिष्याला अप्रत्यक्षपणे मूर्ख म्हणून ढस खडसावले. खडवस खडस खडसावले. हम्म. भगवंत म्हणाले की तू एखाद्या विद्वानाप्रमाणे बोलत आहेस, पण तू ते जाणत नाही की तो विद्वान आहे, व ज्याला शरीर आणि आत्म्याचे ज्ञान आहे तो जीवनाबद्दल किंवा मृता व्यवस्थेबद्दल शोक करीत नाही. पुढील अध्यायामध्ये सांगितल्याप्रमाणे जड व चैतन आणि उभयांच्या नियंत्रणाला जाणणे म्हणजेच ज्ञान होय. राजकारण आणि समाजशास्त्र यांच्यापैकी धार्मिक तत्त्वांना अधिक प्राधान्य देण्यात यावे असा अर्जुनाचा व्यक्तिवाद होता. पण त्याला माहीत नव्हते की धार्मिक तत्त्वापेक्षाही जड प्रयुक्ती, आत्मा, परात्मा यांच्याबद्दलचे ज्ञान हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आणि या ज्ञानाच्या अनुभवामुळे त्याने महान विद्वान व्यक्तींचा आव आणायला नको होता. वास्तविकपणे तो विद्वान नसल्यामुळे जे शोक करण्यायोग्य नाही त्याबद्दल व्यर्थ शोक करीत होता. या शरीराचा जन्म झाला आहे आणि आज ना उद्या निश्चितपणे याचा नाश होणारच आहे. म्हणून आत्म्याइतके ते शरीर महत्त्वपूर्ण नाही, हे जो जाणतो तो खरा पंडित होय. आणि भौतिक शरीराची कोणती स्थिती त्याच्या शोकास कारणीभूत होत नाही. हम्म. तर हा श्लोक खूप महत्वाचा आहे. ते भगवान श्रीकृष्ण जे आहेत ते अर्जुनाला म्हणतात, अर्जुन तू तर खूप पंडितासारखा बोलतो, खूप विद्वानासारखा बोलतो, ते बरोबर आहे, ते तर चांगलं आहे, पण ज्या गोष्टींचा शोक ज्ञानी लोक करतात किंवा ज्ञानी किंवा विद्वान लोक करत नाहीत, म्हणजे जे जीवित आहेत त्यांच्याबद्दलही नाही आणि जे मृत आहेत त्यांच्याबद्दलही करत नाहीत त्यांचा शोक, तर त्या गोष्टींचा तू शोक करत आहे, याचा अर्थ अप्रत्यक्षरित्या भगवान काय म्हणतात, तू काही पंडित नाही, तू काही ज्ञानी नाहीये, ज्ञानी आहे असण्याचा आव आणतो आहे. तू तर बोलतो खूप मोठा ज्ञानाप्रमाणे, परंतु तू शोक ज्या गोष्टींचा करतो त्यातून कळून येते की तू खरोखर ज्ञानी नाहीये असं. ठीक आहे. तर वास्तविक पाहता जर भगवंत त्याला, तर या ठिकाणी स्वामी प्रभुपादजी सांगतात की भगवंतानी तत्काळ काय केलं, शिष्याला आपल्या गुरुपद स्वीकारलं, गुरु बनले आणि आपल्या शिष्याला अप्रत्यक्षपणे मूर्ख म्हणून खडसावले. तर म्हणतात तू बोलतो खूप मोठे मोठे गोष्टी, ज्ञानासारखा बोलत आहे किंवा विद्वानासारखा बोलत आहे, पण तू काय आहे, एक मूर्ख आहे असे भगवंत म्हणाले. तर खरोखर काय अर्जुन मूर्ख नव्हता बघा, आणि खरोखर अर्जुनला असा काही शोकही नव्हता, परंतु अर्जुन त्या परिस्थितीमध्ये, अर्जुनला स्वतःला त्या परिस्थितीमध्ये त्याने टाकलं जेणेकरून आपल्यासारख्यांना फायदा व्हावा. कारण अर्जुन खरंच हा महान पंडित होता, खरंच ज्ञानी होता, खरंच तो भगवंताचा एक शुद्ध महान भक्त आहे. तर तो अशा परिस्थितीमध्ये गोंधळून कधी जाऊ शकत नाही, परंतु तो आपली बाजू मांडत होता भगवंतासमोर. तो आपला रोल करत होता, है ना. तर आपला रोल करत होता म्हणून मग, कारण अर्जुनानं जर एक प्रश्न असं वागलं नसतं, त्याने जर आपली बाजू नसती घेतली, आपण ज्या परिस्थितीमध्ये जातो त्या परिस्थितीबद्दल विचारलं नसतं, तर आपल्याला ज्ञान मिळालं नसतं. तर तुमच्या आमच्या भल्यासाठी अर्जुन हा असा वागत होता की आपल्याला, जेणेकरून आपल्या सर्वांना फायदा होईल आणि भगवान श्रीकृष्ण जे आहेत ते काय करतील, ते सगळ्यांना मार्गदर्शन करतील. नाहीतर अर्जुनाला तर शोकाच्या परे आहे. तो अर्जुन तर एक महान भक्त आहेत भगवंताचे, अतिशय तो शक्तिशाली ज्ञानी विद्वान पुरुष होता. पण तो मूर्खासारखं इथे का वागत होता, म्हणजे तो आपल्यासाठी फक्त ती आपली आपली बाजू मांडत होता. म्हणजे अप्रत्यक्षरित्या इथे काय सिद्ध होते की आपण मूर्खासारखं बऱ्याच वेळा वागतो. तर म्हणून म्हणून आपली बाजू मांडण्यासाठी अर्जुन तसा वागत होता, जेणेकरून आपल्याला फायदा व्हावा. तर बघा किती दयावान आहे अर्जुन. त्याला माहित होतं की भगवद्गीता आपण जर प्रश्न विचारले तरच येईल, आणि कलियुगातील नमुन्यांना काय काय प्रश्न येणार आहे ते अर्जुनाला अगोदरच माहित होतं. अर्जुन एवढा विद्वान, इतना ज्ञानी होता. कलियुगातील लोकांवरती काय काय परिस्थिती ओढावल्या जाईल, त्यांना काय काय गोष्टींचा सामना करावा लागेल, ह्या सगळ्यांचं ज्ञान अर्जुनाला अगोदरच होतं. म्हणून अर्जुनाने आपल्या आपल्या प्रतिनिधी म्हणून प्रश्न विचारले. भगवंताला काय असे प्रश्न विचारले, आपला आपल्या प्रतिनिधी म्हणून. जेणे, आणि काय विचारले आपला प्रतिनिधी म्हणून, काय विचारले आपला प्रतिनिधी म्हणून, कारण जेणेकरून काय होईल, आपल्याला आपल्याला फायदा होईल, भगवंताकडून आपल्याला काय मिळेल, ज्ञान मिळेल, हे अमूल्य असं ज्ञान मिळेल की जेणेकरून आपल्या या परिस्थितीतून बाहेर निघता येईल. त्यासाठी अर्जुनने दयेपोटी
आपल्यासाठी दयेपोटी त्यानं स्वतःच्या इज्जतीची पर्वा केली नाही. म्हणजे तो स्वतः लोक म्हणतील का अरे अरे मूर्खासारखं करत होता अर्जुन ते युद्धभूमीवरती, पण त्याची सुद्धा अर्जुनानं पर्वा नाही केली, कारण तो आपल्यावरती दया करत होता. आपली बाजू घेत होता, आपली बाजू भगवान श्रीकृष्णांपुढे मांडत होता, जेणेकरून भगवान श्रीकृष्ण मार्गदर्शन करतील, हे ज्ञान देतील आणि आपल्या सर्वांपर्यंत हे ज्ञान पोहोचेल, म्हणून अर्जुनाची धडपड होती. ठीक आहे. तर अर्जुनाला कधीही आपण कमी समजायचं नाही, किंवा अर्जुनाचा कधीही तिरस्कार किंवा अपमान कधी मनामध्ये ठेवायचा नाही, कारण अर्जुन हे खूप अतिशय महान भक्त होते आणि अतिशय विद्वान ज्ञानी पंडित सुद्धा होते. पण ते फक्त आपली बाजू मांडत होते, हे आपण समजणं गरजेचं आहे. नाहीतर कधी कधी आपण या श्लोकांवरून आपण म्हणायचो की अर्जुन खरंच एक मूर्ख व्यक्ती होता. नाही, अर्जुन खूप महान व्यक्ती होता. ठीक आहे. तर भगवंत म्हणतात, तू खूप एका विद्वानाप्रमाणे बोलत आहे. जसं आपण पण बघतो की आपण बऱ्याच वेळा कधी कधी खूप मोठे मोठे विद्वानासारखं बोलतो, परंतु ज्यावेळेस म्हणजे आपण स्वतः गोंधळून जातो, त्यावेळेस आपल्याला कळत नाही की काय करायचं. तर दुसऱ्यांना आपण मार्गदर्शन नक्कीच करू शकतो, त्यासाठी मग गुरुची आवश्यकता असते. हे अर्जुनाला आणि भगवान श्रीकृष्णांना इथे दाखवून द्यायचं होतं की, आणि आजकाल असेच बरेच विद्वान असे लोक आहेत की ज्यांना खूप काही माहिती आहे, खूप काही ते पाठ आहे त्यांचं बऱ्याच गोष्टी, परंतु ते स्वतःच्या जीवनामध्ये सुद्धा ते म्हणजे उतारणं त्यांना शक्य नाहीये, आणि ते इतरांची पण जास्त काही मदत करू शकत नाहीयेत. तर तशी विद्वत्ता ही काही जास्त कामीची नाही. बरोबर आहे. हम्म. हो. हा, तर इथे सांगितलेलं आहे की जो विद्वान आहे ते म्हणतात, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, तू विद्वानाप्रमाणे बोलत आहे, बरोबर आहे, पण तुला माहिती आहे का, तू की जो विद्वान आहे किंवा ज्याला शरीर आणि आत्म्याचं ज्ञान आहे, तो जीविताबद्दल किंवा मृत अवस्थेबद्दल कधी शोक करत नाही. कोणी मृत्यू झाला तर त्याला माहिती आहे मृत्यू झाला म्हणजे काय. आता सपोज जर कोणाचा, आपल्या नातेवाईकाचा कोणाचा ड्रेस फाटला, तर ते नवीन ड्रेस घेतला त्यांनी, तर आपण रडतो का? नाही. आपण दुखी होतो का? नाही. का? ड्रेस बदलला ना त्यांनी, पहिला ड्रेस नाही त्याच्याकडे मग. पण व्यक्ती तोच आहे, शरीर तेच आहे. तेच. बरोबर ना? हम्म. म्हणून काही शोक करण्याचं काही कारण नाही, ड्रेस खराब झाला म्हणून दुसरा ड्रेस घेतला. तर त्याचप्रमाणे जे विद्वान पंडित लोक असतात, ते बघतात की आत्मा हा, कोणाचा जर मृत्यू झाला तर त्यांना दिसते की आत्मा काय झालं, आत्म्याने या शरीराचा त्याग केला आणि दुसरं शरीर घेतलं, भले हे शरीर निकामी झालं, म्हणून त्या आत्म्यानं काय केलं, या शरीराचा त्याग करून दुसरं नवीन शरीर घेतलं, आपल्या आपल्या कर्मानुसार त्याला जे शरीर. जसं आपण आता दुकानांमध्ये, मोठमोठ्या दुकानामध्ये आपण जर साडी घ्यायला गेलो किंवा एखादा ड्रेस घ्यायला गेलो, तर 2 लाखाचा पण असतो, 1 लाखाचा पण असतो, 50,000चा पण असतो, 30,000, 20,000 पण असतो, 10,000 असतो, 5,000 असतो, 1,000 रुपयापर्यंत पण असतो. पण आपण कोणता ठरवतो, आपण कोणता ड्रेस घेतो, कशावरून, कोणत्या कोणत्या गोष्टीवरून ठरवतो की मला कोणता ड्रेस घ्यायचा किंवा साडी घ्यायची. तर कोणत्या गोष्टी करून सगळ्यात अगोदर काय पाहतो आपण, सगळ्यात अगोदर काय पाहतो? हम्म. आपली पसंत. हा, आपली पसंत. ठीक आहे. दुसरं काय पाहतो? दुसरं काय पाहतो? आपली पहिल्यांदा सगळ्यात अगोदर आपली पसंत, दुसरं काय बघतो? हम्म. दुसरं काय बघतो आपण? की माझ्या खिशात किती पैसे आहेत. बरोबर आहे. हो. तिसरं काय बघतो? की जी आपल्याला आवडल्या वस्तू त्याची किंमत किती आहे. बरोबर आहे. हो. तर ह्या गोष्टी पाहतो. तसंच कर्माच्या प्रमाणे जर कोणाचा मृत्यू झाला, तर त्यानंतर त्याला शरीर कोणतं भेटणार आहे त्याची कसं ठरवल्या जाते, पहिले त्याची इच्छा काय, मरताना त्याने कोणती इच्छा केली होती. जर कोणी आयुष्यभर पाप करत असेल, त्याला मरताना तीच इच्छा होणार, मग त्याला तसंच पापी शरीर मिळणार. तर ते मरताना आता पण कोणती इच्छा आहे ते एक. दुसरं, कर्म काय आहेत आपले. ठीक आहे. जसं आपल्याला पसंत जर आपण म्हणलं, फक्त मला जी पसंत आली ती शरीर, साडी किंवा कपडे घेतो, चालते का? पसंत तर आपल्याला 4 लाखाची पण येणार, मग 4 लाखाची साडी किंवा 4 लाखाचा ड्रेस घेतो का आपण? नाही. नाही. काय पाहतो? आपल्याकडे किती पैसे आहेत. बरोबर आहे ना? हो. आणि किती गरज आहे. तर त्याप्रमाणे मग त्या
जो आत्मा आहे त्याचे कर्म बघितले जातात. त्याच्याकडे किती पुण्य आहे, किती पाप आहे, त्याच्यानुसार मग त्याला कोणतं शरीर द्यायचं ते ठरवल्या जाते. बरोबर आहे. माणसाचं, जनावरांचं, पशुपक्षींचं, झाडांझुडपांचं कशाचं शरीर द्यायचं ते त्याच्या कर्मावरती ठरवलं जाते. तर आपण भगवंताची भक्ती केली तर काही हो की न हो, कमीत कमी आपल्याला माणसाचं शरीर हे नक्की मिळते पुढच्या जन्मात सुद्धा. आपण जर चांगली भक्ती केली, खूप चांगली, तर तर मग वैकुंठातच जाऊ. मग तर डायरेक्ट वैकुंठामध्ये जाईल. मग परत जन्ममृत्यूच्या चक्रात पडायचंच काम नाही. जन्ममृत्यूचं चक्र काय होईल, संपून जाईल या आयुष्यानंतर. परंतु जर आपण तेवढी भक्ती केली नाही, खूप लायक नसलो तरी सुद्धा काय, थोडी जरी भक्ती केली तर कमीत कमी काय होईल, आपल्याला पुढच्या जन्मामध्ये माणसाचं शरीर तरी मिळेल. बरोबर आहे. हो. तर हे आहे, तर त्यामुळे भक्ती करणं भगवंताची अतिशय महत्वाचं आहे. तर हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर कोणत्या एखाद्या व्यक्तीला ज्ञानी कधी म्हणू शकतो, ज्याला जड वस्तूंचं ज्ञान आहे, चेतन वस्तूंचं ज्ञान आहे आणि या दोघांचं नियंत्रकाचं ज्ञान आहे. तर जड वस्तू म्हणजे भौतिक आपल्याला ज्या दिसतात ना, डोळ्यात दिसतात, हाताने आपण स्पर्श करू शकतो, त्या भौतिक गोष्टी त्याला जड म्हणतात. काय म्हणतात त्याला? बर. जड किंवा मृत्यू पावलेल्या, डेड थिंग्स, जड किंवा निर्जीव आपण म्हणू शकतो. चेतन, चेतन वस्तू, चेतन म्हणजे जीवित, त्यांना चेतना आहे. बरोबर ना? हं. ज्यांना चेतना आहे त्यांना काय म्हणायचं? ते पण. चेतन वस्तू. येस. तर जड व चेतन यांच्याबद्दल सगळं ज्यांना माहिती, आणि या दोघांचे नियंत्रक कोण आहेत, जड आणि सगळ्या चेतन वस्तूंचे नियंत्रक कोण आहेत? हम्म हे जड आणि चेतन वस्तू दोघांचेही नियंत्रक कोण आहेत? येस. कोण आहेत जड आणि चेतन वस्तूंचे नियंत्रक? भगवान श्रीकृष्ण. ते आहेत नियंत्रक. तर ज्याला जड व चेतन वस्तूबद्दल माहिती आणि दोघांचे नियंत्रक आहेत जे भगवान श्रीकृष्ण आहेत त्यांच्याबद्दल माहिती आहे, ज्ञान आहे, त्यालाच आपण खरा ज्ञानी म्हणू शकतो आणि त्यालाच खरं ज्ञान असं म्हणू शकतो. तर राजकारण आणि समाजशास्त्र जे आहे, राजकारण आणि समाजशास्त्र यांच्यापेक्षा धार्मिक तत्वांना जास्त प्राधान्य दिलं पाहिजे, असं अर्जुनाची काय होती, इच्छा होती. अर्जुनाचा युक्तिवाद होता. परंतु अर्जुनाला माहित नव्हतं की त्यावेळेस धार्मिक तत्वापेक्षा पण जास्त जड प्रवृत्ती, आत्मा आणि परमात्मा याबद्दलचे ज्ञान हे अत्यंत महत्वपूर्ण आहे. ठीक आहे. हो. धार्मिक तत्वांपेक्षा कशाचं, आपण बघतो जड प्रकृती, आत्मा आणि परमात्मा याबद्दलचे ज्ञान हे अतिशय महत्वाचं आहे. तर आणि ज्याला कोणाला हे ज्ञान नाहीये, प्रकृती, आत्मा, आपण आत्मा, आपण शरीर नाही, आपण आत्मा आहे, किंवा आपल्या हृदयामध्ये परमात्मा आहे, त्याला ज्याला कोणी हे ज्ञान नाहीये, तर या ज्ञानाच्या अभावामुळे, हे जर ज्ञान नसलं कोणाकडे, तर मग काय होईल? येस. तर बघा इथे सांगितलं की ज्ञानाच्या अभावामुळं आपण मग त्याला कसा तो शोक करायला लागेल आणि तो गोंधळून जाईल, ज्ञान नसेल त्याला तर. तर हं. हे ज्ञान खूप महत्वाचे आहे. आपल्याला कशाबद्दल जाणलं पाहिजे आपण, बघा भगवद्गीतेचे 5 विषय आहेत. कोणते सांगू? 5 विषय. तर पहिला जीव. कोण आहे पहिला विषय भगवंताचा? ते भगवद्गीतेचा जीव. विषय. हा, जीव. जीव म्हणजे आपण, आत्मा. ठीक आहे ना? एक व्यक्ती जो आहे तो जीव. नंतर मग जे जीव झाला. दुसरा कर्म. दुसरा काय झाला? कर्म. कर्म. कोणते कोणते कर्म आहेत, चांगले कर्म कोणते, वाईट कर्म कोणते, काय, तो दुसरा विषय झाला. तिसरा, पहिला जीव झाला, दुसरा कर्म, तिसरा काल. तिसरा काय आहे? काळ. काल. ठीक आहे. तर काल म्हणजे वेळ. काल म्हणजे काय? वेळ. वेळ. तर वेळ. नंतर आहे प्रकृती. नंतर कोणता? प्रकृती. जड प्रकृती. आणि नंतर कोणता आहे? बघ आता कोणते कोणते झाले. आपण पाहिलं जीव, कर्म,
प्रकृती आणि काल हे 4 झाले. बरोबर आहे? हो. आणि 5वा आहे भगवंत. 5वे कोण आहेत? भगवंत, जीवाचे स्वामी. हे तर भगवद्गीता या 5 विषयांवरती मार्गदर्शन आपल्याला करते. तर हे यामध्ये सांगितलेले 5 विषय. लक्षात राहतील आता 5 विषय सर्वांच्या. भगवद्गीतेत हो. कोणत्या 5 विषयांची चर्चा केलेली आहे? जीव, कर्म, हम्म. काळ, प्रकृती, भगवंत. येस, बरोबर. या 5 विषयांचे ते 5 विषय आपण याच्यात सविस्तरपणे भगवद्गीतेमध्ये बघणार आहोत. तर तर अर्जुन काय करत होता? धार्मिक तत्वांना जास्त भाव द्यावा किंवा जास्त महत्व द्यावं, असं तो म्हणत होता. परंतु ठीक आहे, आपण म्हणजे अर्जुनाला हे माहित नव्हतं. नाही, अर्जुन काय म्हणत होता, की तुम्ही जड प्रकृतीला, तो शरीराला जास्त महत्व देत होता, की हे युद्ध केलं तर हे शरीर काय होईल? मारल्या जाईल आणि माझे नातेवाईक मृत्यू पावतील. परंतु भगवान श्रीकृष्णांचं काय मत होतं, की धार्मिक तत्वांपेक्षा जड प्रकृती आणि आत्मा परमात्मा याबद्दल ज्ञान हे खूप जास्त महत्वाचं आहे. हे अर्जुनाला माहीत नव्हते. या ज्ञानाच्या अभावामुळं तो भगवंत म्हणतात, की तू महान व्यक्तीचा, महान विद्वान असल्याचा आव आणायला नको होता. तू महान विद्वान व्यक्ती आहे असं दाखवायला नको होतं, असं वागायला नको होतं. कारण तू वास्तविक पाहता विद्वान नाही. कशावरून कळालं? कारण ज्या गोष्टीचा शोक नाही करायला पाहिजे त्या गोष्टीचा तो काय करतो आहे? शोक शोक करत आहे. करत नाही. समजलं? हो. हा. आणि परत सांगतात, की हा जर शरीराचा जन्म झालेला आहे तर मृत्यू हा नक्कीच होणार आहे. तो कधी अटळ आहे. मृत्यू हा अटळ आहे. आजपर्यंत कोणाला चुकला नाही आणि कोणाला चुकणार सुद्धा नाही. नाही. ठीक आहे ना? तर मृत्यू हा कधीच चुकत नाही कोणाला. तर आत्मा जितका महत्वपूर्ण आहे तितकं शरीर हे महत्वपूर्ण नाही. हे हे कोण जाणतो? जर कोणी खरा विद्वान असेल, पंडित असेल, तर तो हे जाणतो, की आत्मा जितका महत्वाचा आहे तितकं शरीर हे महत्वाचं नाही. ठीक आहे. हं. तर आपण बघतो, की भौतिक शरीर जे आपलं शरीर आहे त्याला भौतिक शरीर म्हणतात. तर भौतिक शरीराची कोणती स्थिती त्याला शोकास कारणीभूत होत नाही. पंडिताला, म्हणजे पंडित जो असतो, खरा विद्वान असतो, त्याला कोणत्याच परिस्थितीत शोक करण्याची काही गरज पडत नाही. तो कधीच कोणत्याच परिस्थितीत शोक व्यक्त करत. नाही. हा, तर हे यामध्ये सांगितलेलं आहे. तर पुढचा श्लोक बघूया. न तेत्वाहं जातुनाशं न त्वं नेमे जनाधिपाः न चैव विश्याम् सर्वे वयम सर्वे वयमतः परम न न न म्हणलं ना, न कधीच नाही. तू, तू परंतु, एव, एव निश्चितपणे, निश्चितपणे, अहम, अहम मी, जातू, जातु कोणताही काळ, न, न नाही, आसम, आसाम अस्तित्व, न, न नाही, त्वम, तम तू, न, न नाही, भविष्यामः, भविष्यानमः अस्तित्वात राहू, सर्वे वयम, सर्वे यम सर्वे वयम, सर्वे वयम आपण सर्वजण, अतः परम, अतः परम यापुढे. वाचा अर्थ आणि तात्पर्य. किती किती मोठा आहे. ठीक आहे, वाच अर्थ आणि तात्पर्य. ज्या काही मी, तू आणि हे सर्व राज्य अस्तित्वात नव्हते, असा काळ
कधीही नव्हता आणि भविष्यकाळात आपण अस्तित्वविहीन होणार असेही नाही. हम्म. वैयक्तिक कर्मानुसार आणि कर्मफळानुसार विविध अवस्थांमध्ये असणाऱ्या असंख्य जीवांचे पालनकर्ता पुरुषोत्तम श्री भगवान आहेत, असे कठोपनिषद आणि श्वेताश्वर उपनिषदामध्ये. उपन उपनिषदामध्ये सांगण्यात आले आहे. तेच पुरुषोत्तम श्री भगवान आपल्या द्वारे प्रत्येक जीवांच्या हृदयामध्ये स्थित आहेत. तेच संतजन त्या भगवंतांना आत आणि बाहेर दोन्हीकडे पाहू शकतात. त्यांना परिपूर्ण आणि शाश्वत शांतीची प्राप्ती होते. बघा याच्यामध्ये काय सांगितलं आता, हे पहिल्यांदा हे पाहू आपण, मग खाली जाऊया. तर भगवंत म्हणतात की ज्या काळी असा कोणताच वेळ नसणार आहे की ज्यावेळेस तू नाही, मी नव्हतो, तू नाही आणि हे सर्व राजे अस्तित्वात नव्हते. आपण चिरकालापासून, सनातन कालापासून आपण अस्तित्वात आहे. सगळ्यात अगोदर भगवान श्रीकृष्ण होते, मग त्यांनी आपल्याला स्वतःला काय केलं, विस्तारित केलं. बहुत सारे, खूप सारे अवतार बनले त्यांच्यापासून. मग अवतारापासून अवतारांनी मग काही काही जीवांना काय केलं, ठीक आहे, अवतार झाले. मग काही काही आपण बघतो जीवाच्या रूपात विस्तारित झाले, जीव बनले. भगवंतापासून अंश जे आहेत भगवंताचे ते आले. म्हणजे आपण कोण आहे, भगवंताचे अंश आहोत. कोण आहेत, अंश. अंश आहेत. म्हणून आपल्याला भगवंताचे पुत्र म्हणले जाते. म्हणून आपण, भगवंत आपले वडील आहेत. खरे वडील आपले भगवंतच आहेत. तर आपण बघतो की या ठिकाणी तर वैयक्तिक कर्मानुसार आणि कर्मफुलानुसार, तर वेगवेगळ्या अवस्थांमध्ये काय आहे, आपण ज्या पण अवस्थेमध्ये आहे, आपण ज्या पण परिस्थिती आहे, त्यासाठी कोण जिम्मेदार आहे? आपण हा, कोण जिम्मेदार आहे? आपण जे काही कर्म करतो किंवा कर्मफलानुसार आपण ज्या काही परिस्थितीत आहे सध्या, गरीब श्रीमंत, चांगलं दिसायला नाही, असं तसं, ज्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, त्यासाठी कोण कारणीभूत आहे सगळ्या गोष्टींसाठी? आपण स्वतः. आपण स्वतः कारणीभूत आहे, बरोबर आहे. कारण तर आपण स्वतः या सगळ्या गोष्टींबद्दल कारणीभूत आहे. कर्मफल आणि म्हणजे कर्म आपण जे पूर्वी केलेले आहेत त्याचं जे फळ आहे, आणि आता जे कर्म करतो आहोत त्याच्यानुसार मग आपल्याला वैयक्तिक त्यांनी ठीक आहे. हो. हा, तर या ठिकाणी असं सांगितलं, तर भगवान आता कठोपनिषद आणि श्वेताश्वरोपनिषदामध्ये सांगितलं आहे की भगवंत जे आहे ते काय सगळ्या जीवांचे पालन करता आहेत, पालनहार आहेत. ठीक आहे. आणि हेच पुरुषोत्तम श्री भगवान जे आहे ते, अरे, तो समजलं तर इथपर्यंत? श्वेताश्वर आणि हो. कठोपनिषद मध्ये काय काय सांगितलेलं की भगवंत जे आहेत ते ते विस्तारित करतात स्वतःला. ठीक आहे. आणि आपण त्यांचे अंश आहोत, आणि भगवान श्रीकृष्ण हे काय आहेत, आपल्या हृदयामध्ये वास करतात. ठीक आहे. तर भगवंत हे हो. आपण बघतो की आपल्या हृदयामध्ये स्थित आहेत, ते पूर्ण अंशाद्वारे. तर संतजन भगवंतांना काय करतात, आत सुद्धा बघतात आणि बाहेर सुद्धा बघू शकतात. म्हणजे भगवंतांना आपल्या हृदयात सुद्धा बघू शकतात, त्याच्या कमीत कमी बाहेर सुद्धा वर्षानुवर्षे तर त्यांना बघू शकतात संत मंडळी जे आहेत ते. ठीक आहे. आणि आपण जेव्हा भगवंतांना बघितलं, त्यांचं दर्शन केलं, त्यांची सेवा केली, तेव्हाच आपल्याला चिर शांती प्राप्त होऊ शकते, शाश्वत शांती प्राप्त होऊ शकते. नाहीतर नाहीतर नाही होणार, बरोबर आहे. हो. कठोपनिषद मध्ये 2.2 हे पुढे बघ, पुढे वाच आता, मी श्लोक वाचतो. नित्यो नित्यानां चेतना चेतनानां एको बहुनां यो विदधाति कामान् तमात्मस्तथं ये अनुपश्यन्ति धीरास्तेषां शान्ति शाश्वती नेतरेषां. वाचार्थ. अर्जुनाला जे
दैविक सत्य सांगण्यात आले. ते जगातील सर्व व्यक्तींनाही, विशेष करून त्यांच्याकडे वास्तविकपणे अतिशय तोडके ज्ञान आहे, पण स्वतः विद्वान असल्याचा देखावा करतात, त्यांना सांगण्यात आले आहे. भगवान स्पष्टपणे सांगतात की ते स्वतः अर्जुन आणि युद्धभूमीवर जमलेले राजे, त्यांना सर्वांचे शाश्वत व्यक्ती अस्तित्व असणे आणि बौद्ध अथवा मुक्त या दोन्ही अवस्थेमधील सर्व जीवांचे भगवत तेच नित्य पालनकर्ता आहेत. पुरुषोत्तम श्री भगवान हे परमपुरुष आहेत आणि भगवंताचे नित्य सहचर अर्जुन व उपस्थित राज्य हे सर्व साक्षात जीवात्मक आहे. भूतकाळात ते अस्तित्वात नव्हते असे नाही आणि ते शाश्वत नित्य व्यक्ती राहणार नाही असे नाही. त्यांचे व्यक्तित्व भूतकाळात अस्तित्वात होतेच आणि ते व्यक्तित्व भविष्यकाळातही अखंडपणे चालू राहतील, म्हणून कोणत्या बदलचे शोक करण्याचे कारण नाही. ठीक आहे. पूर्ण झालं कुठपर्यंत? वाचायचं खालचं पॅरेग्राफ. नाही, अगोदरपर्यंत ह्या पॅराग्राफ पूर्ण करू आपण. तर अर्जुनाला जे वैदिक सत्य सांगितलं की जगातील सर्व व्यक्ती जे आहेत है ना, व्यक्ती नाही, जे विशेष करून ज्यांच्याकडे खूप कमी ज्ञान आहे, तोडके मोडके ज्ञान आहे, ते सुद्धा काय करतात, स्वतः विद्वान असल्याचा देखावा करतात. पण त्यांनाही ते भगवंतांनी सांगितले की विद्वानाचा देखावा करून काय फायदा नाही, जोपर्यंत तुम्हाला खरं ज्ञान नाहीये. आणि खरा ज्ञानी पुरुष कधी म्हणू शकतो कोणाला? ज्याला जड वस्तूचं पण ज्ञान आहे, चेतन वस्तूचं ज्ञान आहे आणि या दोघांचं नियंत्रकाचं पण ज्ञान आहे. तर त्याला आपण काय म्हणू शकतो? विद्वान. त्याला काय म्हणू शकतो? विद्वान. इज करेक्ट. किंवा ज्ञानी म्हणू शकतो आपण त्याला. काय म्हणू शकतो? ज्ञानी. ठीक आहे. हम्म. हो. तर या ठिकाणी सांगतात की आणि काही लोकांकडे तोडके मोडके ज्ञान असते, पण ते खूप मोठं दाखवतात की आम्ही खूप ज्ञानी आहे, खूप महान आहे असं दाखवतात. तर भगवान या ठिकाणी स्पष्टपणे सांगतात की स्वतः अर्जुन आणि युद्धभूमीवर जन्मलेले राजे जे आहेत, या सर्वांचे शाश्वत वैदिक अस्तित्व असते. ठीक आहे. म्हणजे इथे सांगतात की भगवंत आपल्यापैकी कोणीच हा कधीच नष्ट होत नाही किंवा पहिला पण नष्ट झालेला नव्हता. आपण एक व्यक्ती आणि सदैव आपण एक व्यक्ती, वेगळं व्यक्ती म्हणून राहणार. जरी सुद्धा आपण भगवंताचे सेवक आहेत. हा, समजलं? हो. तर हे यामध्ये सांगितलेलं. ठीक आहे. आपण बघतो की ते दोन्ही अवस्थामधील सर्व जीव जे आहेत ते भगवंत काय आहेत, नित्य सगळ्यांचे पालन करता आहेत, है ना. नित्य सगळ्यांचं काय करतात भगवंत? पालन पोषण पालन. कर हा, पालन पोषण. बघ आपल्यासाठी आपण आता कोणी म्हणेल भगवंत कसे पालन पोषण करतात? काम तर मला करावं लागते, पैसे तर मला कमावं लागतात आणि जेवायला मग ते सगळं धान्य वगैरे तर मीच खरेदी करतो. पण धान्य पैशानं उगते का? नाही. भाजीपाला पैसे देऊन उगतो का? नाही. त्यासाठी जमीन लागते. जमीन कोणी दिली? भगवंतांनी. भगवंतानी. जमीन माणसाने बनवली का? नाही. नाही. त्यासाठी परत पाऊस लागतो. पाऊस कोण देते? भगवंत. भगवंत देतात पावसाच्या माध्यमातून. ठीक आहे. पाऊसच नाही झाला तर कधी पाऊस पडणार आहे का? आणि पाऊस पडण्यासाठी परत सूर्य पण लागते. सूर्य कोणी माणसाने बनवला का? आपल्या कोणी माणसाने? नाही. नाही. भगवंत म्हणतात सूर्य माझे डोळे आहेत. तर मग पाऊस पण भगवंत देतो. परत ज्या भाज्या आहेत किंवा जे पण फळं आहेत किंवा जे धान्य आहे, त्याच्यामध्ये जो रस येतो तो चंद्रप्रकाशामुळे येतो. कशामुळे? चंद्रप्रकाश. चंद्रप्रकाशामुळे. हा, जी चव लागते ना आपल्याला भाज्यांची वगैरे, ती चंद्रप्रकाशामुळे. तर चंद्र माणसाने बनवला का? नाही. नाही. मग परत कोणता रोग एखाद्या पिकावर येणे किंवा न येणे माणसाच्या हातात आहे का? नाही. नाही. म्हणजे याचा अर्थ वास्तविक पाहता, खरं पाहता जे अन्न मिळते आपल्याला ते कोण देते? भगवंत. भगवंत देतात. भले शेतकऱ्याच्या माध्यमातून देतात. शेतकरी मेहनत करतात. त्यांना पण आपण आदर द्यायला पाहिजे. परंतु खरं पाहता शेतकरी हा हतबल आहे. म्हणजे तो भगवंतावरती पूर्णतः काय आहे? अवलंबून आहे.
जर भगवंताची मर्जी नसेल तर शेतकऱ्यांना काही सुद्धा पिकू शकणार नाही. नाहीत. आणि भगवंताच्याच वस्तू आहेत सगळ्या. तर म्हणजे भगवंतच काय करतात आपल्याला या सगळ्या गोष्टी खाण्यासाठी देतात. परत ऑक्सिजनचे आपल्याला श्वास घेण्यासाठी पैसे लागतात का? नाही. दवाखान्यात जर कोणाला ते ऑक्सिजन सिलेंडर लावलं तर माहिती आहे किती दिवसाचे 30,000-40,000 रुपये घेतले जातात. ते फक्त ऑक्सिजन लावण्याचे. आहे ना. मला एक्झॅक्ट नाही माहिती, पण कमी जास्त याच्यापेक्षा जास्त किंवा कमी पण असू शकतील. तर एवढे पैसे ते ऑक्सिजन लावण्याचे घेतले जातात. तर भगवंतानी आत्तापर्यंत आपण लहानपणापासून आत्तापर्यंत प्रत्येक क्षणाला एवढा श्वास घेताय, एवढा ऑक्सिजन घेताय, तर आपल्याला पैसे मागितले का कधी? नाही. किंवा आपण दिले का? नाही. नाही. आणि आपल्याला काही ऑक्सिजन घेण्यासाठी शोधावं लागते का कुठे ऑक्सिजन, कुठे ऑक्सिजन? नाही. बरोबर आपल्या नाकापर्यंत येतो आणि आतमध्ये सुद्धा जातो. आपल्याला कळत न कळता आपली गरज पण पूर्ण होते. परत पाण्यासाठी आपल्याला पैसे द्यावे लागतात का? माणसं विकत असतील तर ती गोष्ट वेगळी आहे. भगवंत पैसे मागतात का पाण्यासाठी? नाही. नाही. त्याचा अर्थ आपल्या ज्या महत्त्वाच्या गरजा आहेत, अन्न, आहे ना, वस्त्र, निवारा, परत आणि हे ज्या गोष्टी आहेत, पाणी, या सगळ्या भगवंतच काय करतात, आपल्याला प्रोव्हाईड करतात, आपल्याला पुरवतात ह्या सगळ्या गरजा. तर याचा अर्थ आपले पालनकर्ता कोण आहेत सगळ्या दृष्टिकोनातून? भगवंत. भगवंत आहेत. आपण समजू शकतो, आई-वडील समजू शकतात, की आम्ही आमच्या मुलांचं पालन-पोषण करायलो किंवा पती समजू शकतो, पत्नीचं पालन-पोषण करायलो, शिक्षक समजू शकतो, विद्यार्थ्यांचं पालन-पोषण करायलो. परंतु वास्तविक पाहता सगळ्यांचं पालन-पोषण हे ते भगवंतच करतात. तेच पालन करतायत. आपण काही पालन कोणाची इच्छा असूनही आपण करू शकत नाही. स्वतःचंच पालन-पोषण नाही करू शकत. कोणाकडे कितीही खाण्यासाठी अन्न असलं, पण त्याला जर पचनच नाही झालं, तर मग मग काय फायदा आहे का कितीही खाऊन? नाही. नाही. तर पचण्याची शक्ती सुद्धा भगवंतच देतात. भगवंत म्हणतात, "जो पचन करण्यासाठी अग्नी आहे पोटात, तो मीच आहे." पुढच्या आपण 9व्या अध्यायामध्ये बघू भगवद्गीतेमध्ये. त्यामध्ये सांगतात भगवंत, की अन्न अन्न जे सूर्य आणि चंद्रामुळे अन्न बनते. तर सूर्य आणि चंद्र भगवंताचे 2 डोळे आहेत आणि पचन ते अन्न तर भगवंतच बनवतात आणि ते आपल्यालाच देतात. ते देतात आपल्याला, पण ते खाल्ल्यानंतर पचवायला पण कोण मदत करते? भगवंत. भगवंतच मदत करतात ते अग्नीच्या स्वरूपामध्ये. तर म्हणजे आपण काहीतरी करतो का? नाही. नाही. तर वास्तविक पाहता खरे पालनकर्ता भगवंत आहे. कोणी म्हणलं, "अरे, मी तर काम करतो ना, दिवसभर इतकं काम करतो पैसे कमवण्यासाठी, मग माझं काही नाही का?" पण आपले हातपाय जे आहेत ते आपले हातपाय सुद्धा आपण भगवंताच्या मर्जीशिवाय हलवू शकत नाही. तर बघा, कोणाला अर्धांगवायू झाला तर त्याला हातपाय उचलता येतो का त्याचा? नाही. कोणाची इच्छा असते का अर्धांगवायू व्हावं म्हणून? नाही. पण तरी पण होतो काही जणांना, बरोबर आहे. हो. म्हणजे आपल्या हातात आहे का, की अर्धांगवायू होणे किंवा न होणे? नाही. आपण नियंत्रक नाही. म्हणजे आपले स्वतःचे हातपाय जे आहेत किंवा आपलं स्वतःचं शरीर आपल्या नियंत्रणात आहे का? नाही. नाही. म्हणजे खरे वास्तविक पाहता खरे नियंत्रक कोण आहेत? भगवंत. भगवंत आहेत. त्यांच्या मर्जीशिवाय आपण काही सुद्धा करू शकत नाही. असाच एकदा एक व्यक्ती होता. प्रभुपादांसमोर तो उभा राहिला आणि म्हणाला, "प्रभुपाद, मी भगवंत आहे. आजपासून माझी पूजा करायला चालू करा. मीच भगवंत आहे." तर प्रभुपाद सांगत होते, की "नाही, आपण भगवंताचे दास आहे. आपण भगवंत नाहीये." ठीक आहे. आपण भगवंत कधी होऊ सुद्धा शकत नाही. तर तो म्हणला, "नाही, मी भगवंत आहे. मी भगवंताचाच अवतार आहे. मी भगवंत आहे. मला माना." असं तसं तो म्हणत होता. ठीक आहे. तर त्यावेळेस मग थोडं असं त्यांचं बोलणं चाललं, अर्धा 1 तास असं त्यांचं चाललं. मग त्याला थोड्या वेळानंतर 1 नंबरला जायचं होतं. समजतं ना सगळ्यांचं 1 नंबर समजते ना सगळ्यांना? हो. तर 1 नंबरला जायचं होतं. मग प्रभुपाद म्हणले, "थांबा, आता यांना जाऊ देऊ नका," म्हणले. तो म्हणला, "अरे, मला 1 नंबरला जायचं, जाऊ द्या मला सोडा." तो म्हणला, "अरे, तुम्ही भगवंत म्हणजे सगळ्या गोष्टींचे नियंत्रक आहे का नाही? सगळ्या गोष्टी त्यांच्या कंट्रोलमध्ये असतात, त्यांच्या नियंत्रणात असतात. तर तुम्ही तुमचा 1 नंबर कंट्रोल नाही करू शकत, 1 नंबर नियंत्रण नाही करू शकत, कशाचे भगवंत तुम्ही?" आहे का नाही? 1 नंबर जर आली कोणाला तर नियंत्रण करू शकतो का आपण जास्त वेळ? नाही. आपलं स्वतःचं शरीर आपल्या स्वतःच्या नियंत्रणामध्ये नाहीये, तर तर आपण कसे काय भगवंत होऊ शकतो? तर
शरीर पण आपलं स्वतःच्या नियंत्रणामध्ये नाही. म्हणून आपण जे काही करतो, पुढच्या श्लोकामध्ये येईल भगवंत सांगतात, "कर्ताहम् इति मन्यते." है ना? तर मूर्ख लोकं आपल्या स्वतःला कर्ता समजतात असे भगवंत सांगतात. पण आपण करताच नाही. आपले हातपाय जे आहेत ते कठपुतलीप्रमाणे कठपुतली माहिती आहे ना, ती असते हातात त्याला दोऱ्यानं खेळवतात. हो. कठपुतलींचा खेळ असतो आहे ना, बाहुल्यांचा तसा तो. तर आपण कठपुतली आहे. आपल्याला फक्त जे गुण आहेत, भौतिक गुण, रजोगुण, तमोगुण आणि सतोगुण या गुणांद्वारे आपल्याला नाचवल्या जाते. आपण तसं नाचतो, तसं वागतो. फक्त आपण इच्छा करू शकतो. नाहीतर आपले हातपाय हलवण्यासाठी सुद्धा आपण भगवंताच्या मर्जीशिवाय आपण आपले हातपाय सुद्धा हलवू शकत नाही. मग कोणी म्हणेल, "ठीक आहे, मग मी तर काही करतच नाही. मग जे काही वाईट होते ते सगळं भगवंतच करतात. माझं काही चूकच नाही त्याच्यात." बरोबर आहे ना? मग माझं पाप जे करतो ते पण मग त्याची सजा मला नाही भोगायला पाहिजे. कारण मी तर करतच नाही पाप ना. भगवंताच्या मर्जीशिवाय तर मी हातपाय पण नाही हलवू शकत. तर मग त्याचं उत्तर काय आहे? आपण भलेही काही करत नाही किंवा करू शकत नाही आपल्या मर्जीनुसार, परंतु आपण काय करू शकतो? आपण एकच गोष्ट करू शकतो. आपल्या हातात एकच गोष्ट आहे. कोणती? इच्छा. भगवंत आपल्या हातात कोणती गोष्ट आहे? एकच इच्छा. काय करू शकतो आपण? इच्छा करू शकतो. इच्छा करू तर शकतो. आपण जर चांगली इच्छा केली, तर भगवंत आपल्याला चांगल्या गोष्टी करण्यासाठी मदत करतील. आपण जर वाईट इच्छा केली, तर वाईट इतक्या गोष्टी करण्यासाठी पण मदत करतील. तर कारण भगवंत आपल्यावर जबरदस्ती कधी करत नाहीत. ते आपल्या इच्छा पूर्ण करतात. कारण ते आपल्यावरती प्रेम करतात. जर बघा आपण कोणावर प्रेम करत असेल, तर आपण काय करतो? जेवढं शक्य होईल तेवढं आपण आपल्या परीने त्या व्यक्तीच्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. करतो. बरोबर ना? आहे ना? तर त्याचप्रमाणे भगवंत आपल्यावरती खूप प्रेम करतात. आपल्यावर एवढं कोणीच प्रेम करू शकत नाही आणि करणारही नाही, जेवढं भगवंत करतात. खूप भगवंत करतात प्रेम. म्हणून ते जीवात्म्याच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. म्हणून मग जर कोणाच्या वाईट इच्छा असतील, तर भगवंत त्याला आतून सांगतात हृदयातून, "अरे, ही वाईट आहे, हे काम करू नको, असं करू नको तू. हे पाप आहे." पण तरीसुद्धा कोणी ऐकत नसेल, तर मग काय करतो भगवंत त्याला ते पाप करण्यासाठी मग त्याला परमिशन देतात, परवानगी देतात. म्हणजे पण ती चूक मग भगवंताची आहे का? नाही. नाही. कोणाची चूक आहे? वाईट इच्छा कोणी केली? आपण. आपण. म्हणून काय करायला पाहिजे? त्याचं पाप कोणाला लागते? म्हणून आपल्याला लागते. कारण आपण वाईट इच्छा केली होती. बरोबर आहे? तर हो. परंतु भगवंताच्या मर्जीनुसार आपण काहीच करू शकत नाही. म्हणून खऱ्या अर्थाने पाहिलं तर सगळ्या गोष्टींचे, सगळ्या जीवांचे पालन करता हे भगवंत आहेत. भगवान श्रीकृष्ण आहेत. पूर्ण पुरुषोत्तम परमपुरुष आहेत. है ना? तर भगवंत म्हणतात, की हे जे सगळं भगवंताचे नित्य सहचर अर्जुन आणि उपस्थित राजे हे सगळे शाश्वत जीवात्मा आहेत. म्हणजे ते कधीच त्यांचा मृत्यू होत नाही. मृत्यू आपला कधीच होत नाही. मृत्यू कोणाचा होतो? या शरीराचा. शरीर. हं. आणि शरीराचा पण मृत्यू होत नाही. कारण शरीर तर पहिलेच मृत आहे. शरीर काय जड आहे. तर कधी तुम्ही ऐकलं का घर मेलं म्हणून? नाही. दगड मेला असं कधी ऐकलं? नाही. नाही. कारण ते काय पहिलेच मृत आहे ना, ते जड आहे. तर तसंच हे आपलं शरीर काय जड आहे. जर या शरीरातून हात तुटून गेला, तर तो हात बोलायला लागणार आहे का? नाही. हात आपोआप चालणार आहे का तो? नाही. नाही. हे शरीर यंत्राप्रमाणे आहे, जशी कार आहे. तर कार जोपर्यंत ड्रायव्हर त्याला चालू करून चालवत नाही, तोपर्यंत चालती का ऑटोमॅटिक? नाही चालत. कोणी म्हणेल आता नवीन जमाना आला, आता नवीन ऑटोमॅटिक कार आल्या, बिना ड्रायव्हरच्या चालतात. बरोबर आहे. पण ती कार ऑटोमॅटिक बनली का? नाही. त्याला बनवणारा तर जीवित व्यक्तीच होता ना. हो. बरोबर आहे. आणि त्याला रिमोटनं चालवतात. तर रिमोट दाबायला कोण लागणार आहे? रिमोटचं बटन माणूस. दाबायला माणूसच लागणार आहे. आणि जर ती कार चालते आपोआप बरोबर आहे. पण एकदा पहिल्यांदा चालू करायला कोण लागणार आहे? माणूस. माणूस लागणार आहे. म्हणजे आपोआप म्हणता येईल का तिला? माणसाशिवाय ती चालणार आहे का? नाही. नाही. तर तसंच हे शरीर पण आहे. तर हे शरीर काय आहे? शरीर एक यंत्राप्रमाणे आहे. तर या शरीराला कोण चालवते आतमध्ये बसून? आत्मा. आत्मा. जसं बघा आता हात आहे माझा. तर माझ्या हातामध्ये मी हँड ग्लोव्हज खाली पडलेले तर ते चालतात का? त्याची हालचाल होते का? काही हँड ग्लोव्हज जे हातात हातमोजे घालतो, ते खाली पडलेले ते चालतात का? नाही चालत. नाही चालत. पण ते जर मी हातात घातले तर? कोणी म्हणेल बघा हातमोजे हालतायत, हातमोजे हालचाल करतायत, हातमोजे काम करतात. तर वास्तविक पाहता हातमोजे काम करायले का? नाही.
दिसताना सगळ्यांना काय दिसायले? हातमोजे हालताना दिसायले. कारण हात तर दिसते ना आतला. हातमोजे घातलेले आहेत म्हणून हात दिसते ना. परंतु वास्तविक पाहता खरी हालचाल कोण करायलं? हात आत्मा. हां, आत्मा. जसं शरीरामधली सगळी खरी हालचाल, शरीराची हालचाल कशामुळे होऊ शकते? आत्म्यामुळे. तसं जसं हातमोजे आहेत हातात, तर हातमोजे का हलतात किंवा हातमोज्याची हालचाल का होत आहे? कारण त्याला हातामध्ये घातलेले तर हात हालचाल करतोय म्हणून हातमोजेची हालचाल दिसते आपल्याला. तर हातातून जर काढून टाकले हातमोजे तर त्याला काही किंमत आहे का? ते हालचाल करू शकतात का? नाही करू शकत. नाही करू शकत. तर त्याचप्रमाणे या शरीरातून जेव्हा केव्हा आत्मा जर सोडून गेला, तर हे शरीर निकामी होते. शरीर सुद्धा काहीच हालचाल करू शकत नाही. नाही. बरोबर आहे. जसं जोपर्यंत या शरीरामध्ये आत्मा आहे, तोपर्यंत शरीर हे चांगलं राहते, सुदृढ राहते. पण जशी काही आत्मा या शरीराला सोडून जाते, तेव्हाच काय व्हायला लागते, हे शरीर लगेच काही घंट्यामध्येच त्याचा वास यायला लागतो, घाण ते सडायला लागते आतमधून. त्याला सगळे जीवजंतू खायला लागतात. बरोबर का नाही? हो. मग असं का? जीवित असताना तेच शरीर आहे ना, शरीरामध्ये काही बदल झाला का? नाही. नाही. मग असं अचानक कसं काय? तर का? कारण आत्मा सोडून गेल्यामुळे. तर बघा आहे की नाही वैज्ञानिक हे खूप विचार करण्यासारखं, हो. हो की नाही? तर हे जे आध्यात्मिक म्हणून याला काय म्हटलेलं आहे? आध्यात्मिक विज्ञान. काय म्हटलेलं आहे? आध्यात्मिक आध्यात्मिक विज्ञान. विज्ञान, कृष्ण भावना भावित विज्ञान. ही काही अंधश्रद्धा नाहीये. जर खरंच कोणी बुद्धिमान व्यक्ती असेल, तर तोच याला समजू शकतो. असा साधा सुद्धा काही मूर्ख व्यक्ती या सगळ्या ज्ञानाला समजू शकत नाही. नाही. बरोबर आहे. तर याला बुद्धिमान व्यक्ती लागते. आणि बुद्धिमान म्हणजे काही शाळेत हुशार आहे त्याला बुद्धिमान म्हणायचं असं नाही. तो असू शकते. पण शाळेत जो हुशार आहे त्याला बुद्धिमान असेलच असं नाही. बुद्धिमान म्हणजे ज्याला कळते, की चांगलं काय आहे आणि वाईट काय आहे, याचं ज्ञान आहे. आणि याचं ज्ञानच नाही, तर तो याचं ज्ञान असून सुद्धा चांगल्याच गोष्टी करतो, वाईट गोष्टी करत नाही. त्याला बुद्धिमान व्यक्ती म्हणायचं. तो खरा बुद्धिमान व्यक्ती. समजलं? खरा बुद्धिमान व्यक्ती कोणाला म्हणू शकतो आपण? ज्याला कळते, की काय चांगलं काय आहे आणि वाईट. हां आणि फक्त माहीतच नाही त्याला. माहीत असून काय करतो तो? चांगल्याच गोष्टी करतो, वाईट गोष्टी करत नाही. त्याला खरं बुद्धिमान व्यक्ती आपण म्हणू शकतो. ठीक आहे? हं. शाळेत कोणाचा पहिला नंबर असेल, येत असेल आणि कोणी जर एखादा खूप मोठा वैज्ञानिक असेल, याचा अर्थ तो शास्त्रानुसार, भगवद्गीतेनुसार त्याला बुद्धिमान व्यक्ती म्हणला जाऊ शकत नाही. नाही. तर आणि इकडे कोणाला कमी मार्क असू दे किंवा तो शाळेमध्ये कोणी नापास का असेना, पण जर कोणाला शास्त्रांचं ज्ञान असेल आणि तो जर ह्या सगळ्या गोष्टी समजू शकत असेल आणि ह्या सगळ्या गोष्टींचं त्याला ज्ञान असेल, तर त्याला आपण काय म्हणू शकतो? खरा बुद्ध बुद्धिमान. खरा बुद्धिमान व्यक्ती. तर ते आहे यामध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर असं काही-काही लोकं म्हणतात काय मृत्यूनंतर सगळं संपते. आपण संपून जातो. आपला नाश होतो. असं काही होत नाही. आपण पूर्वी सुद्धा होतो, आज सुद्धा आहे आणि नंतर सुद्धा राहणार आहे. भलेही आपलं शरीर बदलेल. जसं लहानपणी जे कपडे घालायचो तेच कपडे घालतो का आपण आता? नाही. नाही. आपले कपडे बदलले. आज जे घालायलो तेच परत काही वर्षानंतर कपडे घालणार आहे का? नाही. नाही, कपडे आपले बदलत राहणार. तसंच आत्मा शरीर बदलत राहतो. वेगवेगळ्या शरीरामध्ये जातो. कधी माणसाच्या शरीरामध्ये, कधी जनावराच्या शरीरामध्ये, कधी कुत्रा, मांजर, कधी झाड वगैरे त्याच्या कर्मानुसार त्याने कसे कर्म केले त्यानुसार शरीर बदलत राहतो. परंतु आत्मा हा तोच राहतो. आत्मा बदलत नाही. नाही. बरोबर आहे. बघा आता लहानपणी आपलं जे नाव असते, सपोज जे पण नाव असते ज्याचं चिंटू, मिंटू, पिंटू, तर मोठं झाल्यानंतर नाव बदलते का? हं? नाही. नाही. तेच नाव ठेवतो आपण आणि आपल्याला लहानपणच्या गोष्टी आठवतात की नाही? आठवतं. आठवतात. पण आपलं शरीर तर बदललं. लहानपणी तर शरीर खूप लहान होतं. आता तर खूप मोठं झालं. शरीर बदललं आपलं. बरोबर की नाही? हो. वैज्ञानिकाच्या दृष्टिकोनातून प्रत्येक 7 वर्षामध्ये आपलं शरीर पूर्णतः नवीन होते. आपलं शरीर काय होते? पूर्णतः नवीन होते. नवीन होते. म्हणजे 7 वर्षांपूर्वी जे आपलं शरीर होतं ते आज नाही. बरोबर आहे? हो. मग जर आपण शरीर असतो, तर पूर्वीच्या गोष्टी आपल्याला कशा काय लक्षात असत्या? म्हणजे आपण कोण आहे? आत्मा.
आत्मा आहे. ठीक आहे. तर हे अतिशय वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपण सांगू शकतो, की काय आहे आपण आत्मा आहे. आणि म्हणून आत्मा हा कधीच मरत नाही. आत्मा हा अमर असतो आणि तो कालही होता, आजही आहे आणि उद्या सुद्धा राहणार आहे. आत्म्याचा कधीच अंत होत नाही, शाश्वत आहे. म्हणून कोणाच्या मृत्यूनंतर काही शोक करण्याचं कारण नाही. तर कोणी आपल्या जवळचं असलं तर आपल्याला थोडं दुःख होते. बरोबर आहे, ते मान्य आहे. की दुःख होते कारण तो त्या शरीरात होता तर आपल्याला तोपर्यंत आपण त्याच्याशी बोलू शकत होतो. त्याच्याशी त्याला आपण बघू शकत होतो, त्याला भेटू शकत होतो. पण आता त्याने ते शरीर सोडल्यानंतर तो नंतर कोणत्या शरीरात गेला ते आपल्याला माहिती नाही. म्हणून आपण आता त्याला पुन्हा कधीच बोलू शकत नाही, भेटू शकत नाही. पण याचा अर्थ तो व्यक्ती संपला असा नाही, तो नष्ट झाला असा नाही. नाही. तो फक्त आपल्यापासून दुरावला. आता तो दुसऱ्या शरीरामध्ये गेला. बरोबर आहे. म्हणून थोडं दुःख होईल, की तो आपल्याला भेटू शकत नाही त्यासाठी. बरोबर आहे. परंतु खूप जास्त, खूप मोठा शोक करण्याची काही आवश्यकता नाही. कारण तो व्यक्ती नष्ट झाला नाही. तो व्यक्ती अजून सुद्धा आहे. तर आपल्यापासून जर कोणी आपलं दुरावलं असेल, तर आपण त्याच्यासाठी भगवंतांना प्रार्थना करायला पाहिजे. त्याच्या आत्म्यासाठी, की त्याला सद्गती मिळावी आणि त्याच्यासाठी जसं म्हणून काही कोणी जर व्यक्ती मेला, तर त्याच्यासाठी काय करतात, मृत्यू झाल्यानंतर त्याच्यासाठी पोथी पुराणचं पारायण करतात. त्याच्यासाठी काही लोकांना जेवू घालतात. भगवंताची त्याच्यासाठी पूजा यज्ञ केला जातो. का? कारण त्याच्या आत्मेला चांगली गती मिळावी, त्याच्या आत्म्याला सद्गती मिळावी म्हणून. त्याच्या नावाने काही दान केलं जाते. त्या व्यक्तीच्या नावाने गाय दान केलं जाते. जर गाय दान केलं तर त्याला नरकात जावं नाही लागत त्या व्यक्तीला. त्याच्या नावाने जर गाय दान केली किंवा भगवान श्रीकृष्ण किंवा भगवान विष्णू, भगवान रामचंद्र यांच्या मंदिरात जर दान दिलं त्याच्या नावाने, तर त्याला नरक यातना भोगाव्या लागत नाहीत. म्हणून मृत्यूनंतर जर खरंच आपलं कोणावर एखाद्या व्यक्तीवर प्रेम असेल, तर त्याचा मृत्यू झाल्यानंतर आपण ह्या गोष्टी त्याच्यासाठी करायला पाहिजे मृत्यूनंतर सुद्धा. आणि त्याच्यासाठी आपण जर त्या व्यक्तीसाठी जर आपण भगवंताच्या नावाचा जप केला आणि त्याचं पुण्य जर त्याला दिलं, तर त्याला ते खरंच भेटते आणि तो त्या गोष्टीपासून वाचवल्या जाऊ शकतो. आजकाल लोकं काही मृत्यू झाल्यानंतर फक्त रडत बसतात, त्याच्यासाठी काही करत नाहीत आणि काही दिवस रडतात आणि नंतर काही महिने, काही वर्ष रडतात आणि विसरून सुद्धा जातात. पण खरं वास्तविक पाहता जर खरंच आपलं प्रेम असेल, तर आपण काय केलं पाहिजे त्या व्यक्तीसाठी भगवंताच्या नावाचा जप केला पाहिजे आणि त्याचं पुण्य त्याला द्यायला पाहिजे. त्याच्या नावाने काय करायला पाहिजे आपण? त्याच्या नावाने दान-धर्म करायला पाहिजे. गाईचं किंवा पैशाचं जरी दान केलं, तर ते भगवंताच्या मंदिरामध्ये दान वगैरे करायला पाहिजे. बरोबर आहे? हो. तर आपण म्हणू शकतो, की खरंच आपलं त्या व्यक्तीवरती प्रेम होतं, अन्यथा आपलं प्रेम नव्हतं. ठीक आहे. पण ह्या गोष्टी काय आहेत, तर बऱ्याच जणांना माहीतच नाहीयेत. आजकाल बऱ्याच जणांना माहीत नाहीत गोष्टी, तो प्रॉब्लेम आहे. म्हणून भगवद्गीता हे शिकवणे खूप गरजेचं आहे. भगवद्गीतेचं ज्ञान हे सगळ्या समाजाला, सगळ्या दुनियेमध्ये असणे हे अतिशय महत्त्वाचं आहे. तर भगवद्गीतेचं ज्ञान जर असलं, तर सगळ्या जगामध्ये शांती प्रस्थापित होईल आणि सगळे लोकं सुखी होतील. जीवनामध्ये सुद्धा आणि मृत्यूनंतर सुद्धा. तर भगवद्गीता ही आपल्याला जीवनभर तर सुखाचा मार्ग दाखवतेच दाखवते, परंतु जीवनानंतर सुद्धा सुखी कसं राहायचं ते पण आपल्याला शिकविते. म्हणून भगवद्गीता ही समजणे, शिकणे हे प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आहे. प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य. मग तो कोणत्याही धर्माचा असो, कोणत्याही समाजाचा असो, कोणत्याही देशाचा असो किंवा गरीब असो, श्रीमंत असो की काहीही असो. प्रत्येक जणाचं कर्तव्य की भगवद्गीता शिकली पाहिजे आणि भगवद्गीता शिकून तिला काय केलं पाहिजे आपण आवर्जून आपल्या जीवनामध्ये लागू सुद्धा केली पाहिजे. ठीक आहे? हो. तर हे अशा प्रकारे सांगितलं. तर पुढे खूप महत्त्वाच्या गोष्टी स्वामी प्रभुपादजींनी सांगितलेल्या आहेत. परंतु आता आपला वेळ आजचा झालेला आहे. तर म्हणून आपण हे पुढचा आजचा जो श्लोक आहे तो पुढच्या वर्गामध्ये आपण त्याला पूर्ण करूया. कारण त्यामध्ये सुद्धा खूप काही सांगण्यासारखं आहे. खूप अतिशय महत्त्वाच्या गोष्टी पुढच्या श्लोकमध्ये या पुढच्या पॅराग्राफमध्ये प्रभुपादांनी सांगितलेल्या आहेत. तर आता वेळेअभावी आपण इथेच थांबूया आणि बाकीच्या गोष्टी आपण उद्याच्या वर्गामध्ये हाच श्लोक आपण कंटिन्यू करूया उद्या. ठीक आहे? हो. तर हरे कृष्णा. तुमचे खूप खूप धन्यवाद. आपण सगळे आलात भगवद्गीता वर्गासाठी आणि शांततेने ऐकून हे समजून घेतल्या गोष्टी. तर त्याबद्दल मी खूप तुमचा सगळ्यांचा आभारी आहे. मला सुद्धा मोका दिला की भगवंताबद्दल बोलण्याचा. तर खूप खूप धन्यवाद. हरे कृष्णा. श्रीमद भगवद गीता की जय. जय. भगवान श्री कृष्ण की जय. जय. स्वामी प्रभुपाद की जय. जय. तर हे भगवद्गीतेबद्दल ऐकणे आणि बोलणे हे दोन्ही सौभाग्य आहे. दोन्ही अतिशय सौभाग्याच्या गोष्टी आहेत. तर
ऐकणाऱ्यांना सुद्धा ते खूप ऐकणाऱ्यांचं सुद्धा खूप मोठं सौभाग्य आहे आणि बोलणाऱ्यांचं सुद्धा खूप मोठं सौभाग्य आहे. दोघांनाही त्याचा खूप मोठा फायदा होतो, खूप मोठा फायदा होतो. बोलणाऱ्यांना सुद्धा, ऐकणाऱ्याला सुद्धा. बरोबर आहे? तर म्हणून आपल्याला जेव्हा कधी मौका मिळतो त्यावेळेस आपण काय करायला पाहिजे? भगवद्गीतेबद्दल ऐकायला पाहिजे किंवा बोलायला पाहिजे. आपल्याला जर बोलता येत असेल तर आपण बोलायला पाहिजे. नाहीतर कमीत कमी आपण भगवद्गीता ऐकायला पाहिजे. ठीक आहे? नाहीतर जर ऐकायला सुद्धा संधी नसेल, बोलायला संधी नसेल, तर मग कमीत कमी आपण वाचू तर सगळेच शकतो. आहे की नाही? वाचायला पाहिजे. बरोबर आहे? हो. ठीक आहे. तर चला खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण. आपण इथेच थांबूया आजचा क्लास.